हाय, थिंक रॅशनली विथ कुतूहलच्या आजच्या भागामध्ये तुमचं मनापासून स्वागत. मंडळी, तुम्ही अशी माणसं बघितली असतील ना की ज्यांना खरं तर फारसं ज्ञान नसतं, पण कॉन्फिडन्स मात्र एवढा असतो ना की त्यांना असं वाटत असतं की आपण जे काही बोलतोय ते सगळं अगदी खरं आहे, आपल्याला एखाद्या विषयातलं अगदी सगळं कळतंय असं त्यांना स्वतःलाच वाटत असतं, प्रत्यक्षात काही ज्ञान नसलं ना तरीसुद्धा. सो ह्याला म्हणतात डनिंग क्रुगर इफेक्ट. एखादी नवीन काहीतरी माहिती वाचली, इंटरनेटवरती कुठे काहीतरी वाचलंय आणि त्यांना असं वाटत असतं की हा विषय आपल्याला पूर्ण कळलाय आणि मग ते त्याच्यावरती बोलायला सुरुवात करतात. खरं तर काहीही ज्ञान त्यांना नसतं, पण रॅशनल थिंकर जर असेल तर त्याला तसं नाही वाटत. त्यांनी तेवढं वाचल्यानंतर तो त्याची पडताळणी करायला सुरुवात करतो, त्याच्यावरती अधिकाधिक अभ्यास करायला सुरुवात करतो आणि त्याच्यामध्ये हा ओव्हर कॉन्फिडन्सच्या ऐवजी नम्रता असते. ते जसजसं त्याचं ज्ञान वाढत जातं तसतशी ती नम्रता पण वाढते. सो रॅशनल थिंकरचं लक्षण हे आहे की थोड्याशा माहितीने हुरळून जाऊन ओव्हर कॉन्फिडन्स न आणता त्याच्याकडे सगळ्या पद्धतीने बघणं, त्याच्यावरती अधिकाधिक अभ्यास करणं, तो विषय समजून घेणं, याला म्हणतात रॅशनल थिंकिंग. सो आजचं क्विज असं आहे, एखाद्या विषयावरती अत्यल्प ज्ञान असून सुद्धा ओव्हर कॉन्फिडन्समध्ये आपल्याला सगळं काही कळतंय असं समजण्याच्या मेंदूच्या खेळाला काय म्हणतात? कन्फर्मेशन बायस अ आणि ब डनिंग क्रुगर इफेक्ट. सो नक्की काय आहे ते उत्तर कमेंटमध्ये लिहा आणि असाच रॅशनली विचार करण्याच्या आपल्या प्रवासामध्ये जारी राहा. थिंक रॅशनली विथ कुतूहल.